कृषी मेळाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्याचं काम जय बजरंग 40+ व टायगर ग्रुप सावंदे यांच्या वतीने केलं। त्याच्यासाठी मी या दोन्ही मंडळांचा आभार व्यक्त करतो, त्यांचा धन्यवाद देतो। माननीय ठाकरे साहेबांनी सांगितलं की मध्ये 10 वर्षापूर्वी 2010 ला या कार्यक्रमाला खंड पडलेला, परंतु या विभागातील सर्वच युवा एकत्र येऊन या कार्यक्रमाची सुरुवात आपण या मैदानात केली। तर मी या युवांचं देखील धन्यवाद करेन की आपण जो हुतात्म्यांचं बलिदान आणि त्यांची जागृती त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेली प्रेरणा ही जागृत ठेवण्याचं काम आपण केलं, याच्यासाठी तुमचं देखील धन्यवाद देतो, तुमचा आभार व्यक्त करतो। बऱ्याच नेत्यांच्या मनोगतामध्ये वेगवेगळे प्रश्न दादा इथे उपस्थित झाले। या मैदानाचा विषय असेल, स्पिनिंग मिलच्या जागेचा विषय असेल, या स्मारकाचा विषय असेल, मी लांब लचक बोलणार नाही, परंतु या 3-4 अडचणी या पंचक्रोशीत आहेत। याच्यासाठी आपण ही 10 वर्ष आमदार होते, माननीय कपिल पाटील साहेब 10 वर्ष खासदार होते। या 10 वर्षाच्या काळात प्रचंड विकास, प्रचंड काम या भिवंडी शहर असेल, भिवंडी ग्रामीण मध्ये आपण केला, परंतु या मैदानाचा, या जागेचा विषय प्रलंबित आहे। माननीय कपिल पाटील साहेबांनी या स्पिनिंग मिलच्या जागेसाठी एक पत्र, एक फॉलोअप माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ते पाठपुरावा करत आहेत, परंतु या मागच्या काही 15-20 दिवसापूर्वी आमच्या गावचाही असाच एक प्रलंबित भूदानाचा प्रश्न होता। त्या भूदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे कधी न होणारा काम ते महसूल मंत्र्यांच्या मार्फत आमच्या गावात कुठेतरी लाईन लेवलला येत आहे। तर मी या पंचक्रोशीतील सर्व सरपंच असतील, ग्राम सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, यांना पण विनंती करेन की आपण देखील या कामाचा पाठपुरावा माननीय रुपेश दादा असतील, कपिल पाटील साहेब असतील, यांच्याकडे तुम्ही देखील पाठपुरावा घेतला पाहिजे। कारण की 2-3 विषय आपण सांगितले, स्मारकाचा देखील विषय इथे महत्वाचा आहे। अरुणजींनी तर देणगी डिक्लेअर करून टाकली। या स्मारकाला मला तरी वाटते भव्य दिव्य असं रूप, ज्या पद्धतीचं बलिदान, ज्या पद्धतीचं योगदान या 42 वर्षाचा लोकांनी दिले, त्या तसाच एक भव्य स्मारक इथे या हुतात्म्यांचं झालं पाहिजे। याच्यासाठी जेही निधी आर्थिक असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या सर्व तयारी माननीय कपिल पाटील साहेब असतील, मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आम्ही देण्यासाठी देखील तयार आहोत। तर आपण फक्त आवाज द्या, बाकीच्या गोष्टी हा मंच मला तरी वाटते प्रचंड सक्षम आहे। तर या मंचाकडून जर आपण आव्हान केलं तर मला वाटते स्मारक आपला सुरुवात केली तर स्मारक 1-2 वर्षामध्ये हा स्मारक होऊ शकतो। आपण प्रयत्न करा, आम्ही साथ तुम्हाला 100% देऊ। हा मंच तुमच्या सोबत सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि हा कार्यक्रम जो कृषी पशु संवर्धन मेळाव्याचा आपण करता, मला तरी वाटते तालुक्यातला एकमेव कार्यक्रम हा तुम्ही टिकून ठेवलेला आहे। कारण की लहान असताना आम्ही बघायचो की दिवाळीला अशी रंगत प्रत्येक गावाच्या बाहेर असायची, परंतु आपण अजूनपर्यंत हा कृषी संवर्धन मेळावा टिकून ठेवलाय। आणि ज्या बैलगाडा शर्यती आता होत आहेत, मागे सांगलीला मला तरी वाटते रामशेठ फॉर्च्युनर काहीतरी श्रीनाथ चषक माननीय शिंदे साहेबांच्या वतीने तिथे ठेवण्यात आला, त्याच्यात फॉर्च्युनर आणि अनेक गाड्या तिथे बक्षिसाच्या रूपात होत्या। मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितला, चंद्रहार पाटलांचा इंटरव्ह्यू एबीपी माझावर बघितला, त्यांनी सांगितलं फॉर्च्युनर गाडी, थार गाडी हा एक निमित्त होता, परंतु त्याच्या मागचा उद्देश जो होता की ज्या ज्या
ज्या ज्या बैलांनी जी रेस जिंकली त्यांची किंमत आधी 5 लाख रुपये होती, परंतु ती रेस जिंकल्यानंतर त्याची किंमत 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 75 लाखापर्यंत गेली। आणि त्या जो 5 लाखाचा बैल होता तो 15 लाखाला विक्रीला गेला। तर त्याच्या मागे उद्देश होता की त्यांनी सांगितलं की त्या कार्यक्रमामध्ये 100 कोटीची उलाढाल ही शेतकऱ्याची झाली आणि त्याला थेट फायदा शेतकऱ्याला झाला। तर असं देखील कार्यक्रम आपण इथे या पंचक्रोशीत राबवावा अशी माझी विनंती आहे। त्याच्यासाठी या कार्यक्रमाला देखील जीही मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही हा सर्व मंच तयार आहोत। आणि आपण या मेळाव्यासाठी गेल्या 10-11 वर्षापासून मला बोलवता, आवर्जून मी या कार्यक्रमाला येतो आणि आनंद वाटतो की एकमेव कार्यक्रम तालुक्यात अजून आपण टिकून ठेवला। तर मी माझ्या शुभेच्छा सर्व या मंडळीला देतो आणि या पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच असतील, ग्राम सदस्य असतील, या सर्वांना माझ्या शुभेच्छा। आपण असंच निरंतर हा कार्यक्रम टिकून ठेवावा, कारण की आजूबाजूला भिवंडी शहर आहे। या भिवंडी शहरामध्ये तुम्हाला काय चालते माहित आहे? तर त्या भिवंडी शहरामध्ये आजूबाजूची गावं आहेत म्हणून भिवंडी शहर टिकून आहे अशी आमची तरी समज आहे। कारण की आम्ही नगरसेवक आहोत भिवंडी शहरात। जेव्हा जेव्हा स्लॉटर हाऊसचा विषय येतो महानगरपालिकेत, तेव्हा काही नगरसेवक विरोध करतात आणि काही नगरसेवक त्याला समर्थन देतात। ते समर्थन कशासाठी आहे ते रुपेश दादांना माहिती आहे। जेव्हा जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तेव्हा दादा असतील, कपिल पाटील साहेब असतील, अनेक नेते विरोध करतात, परंतु भिवंडीसाठी याची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्ही ठराव कशाला घेता असा आमचा नेहमीचा विरोध असतो। आणि आजच्या कार्यक्रमाला आपण इथे आम्हाला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याच्यासाठी मी या मंचाचा आभार व्यक्त करतो, या आयोजकांचा आभार व्यक्त करतो की आपण निरंतर हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। क्या बात।